एक अ नावे लिहा. 1. भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार. उत्तर दख्खनचे पठार. 2. भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश. उत्तर गंगा यमुना नद्यांचा सुपीक प्रदेश किंवा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. 3. लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ. उत्तर प्रागैतिहासिक काळ किंवा अश्मयुग. 4. दायमाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक. उत्तर बी.पी. बोर्डीकर, बी.पी. बोपार्डीकर. 1 ब योग्य जोड्या जुळवा. 1. पुराश्मयुग अ मोठे धारदार हत्यार. 2. मध्यश्मयुग ड अग्नीचा शोध. 3. नवाश्मयुग क शेतीतंत्रात प्रगती. 4. ताम्रपाषाण युग ब चाकाचा शोध. 2 अ खालील तक्ता पूर्ण करा. वैशिष्ट्ये. मध्यश्मयुग. नवाश्मयुग. 1. निवास. गुहा तापुरती झोपडी. स्थायी घरे बैखेल गावरांची वसाहत. 2. व्यवसाय. शिकार, मासोमारी, अन्न गोळा करणे. शेती, पशुपालन. 3. साधने. लहान आकाराची हत्यारे, सूक्ष्म अस्त्रे, घासून गुळगुळीत केलेली दगडी हत्यारे. 4. कला, गुहाचित्रे, रेखटणे, मातीची रंगीत भांडी. 5. जीवनशैली. भटकंती, स्थिर जीवनशैली. 2 ब पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. 1. जोर्वे येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. उत्तर चूक. दुरुस्त विधान. दायमाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू रथ, हत्ती, गेंडा आणि बैल मिळाल्या. 2. नेवासा येथे जोर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. उत्तर बरोबर. 3. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इनामगाव येथे आहे. उत्तर बरोबर. 3 अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली. उत्तर नवाश्मयुगात माणसाने शेती आणि पशुपालन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याला अन्नासाठी भटकंती करण्याची गरज उरली नाही. एकाच ठिकाणी राहून पिकांची काळजी घेणे आवश्यक झाल्यामुळे माणूस कायमस्वरूपी घरे बांधून राहू लागला. यामुळे त्याची भटकंती थांबली आणि स्थिर सामूहिक जीवनशैलीची सुरुवात झाली. 2. ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती. उत्तर या युगात तांबे या धातूचा शोध लागला आणि दगडासोबतच तांब्याचा वापर करून हत्यारे व अवजारे बनवली जाऊ लागली. चाकाचा शोध लागल्याने मातीची सुंदर रंगीत आणि नक्षीकाम केलेली भांडी मोठ्या प्रमाणावर बनवली गेली. व्यापार आणि दळणवळणात वाढ झाली आणि मानवी वसाहतींचा विस्तार होऊन मोठी गावे उदयास आली. 3 ब खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा. 1. पुराश्मयुग. मानव प्रामुख्याने शिकार आणि जंगलातील फळे मुळे गोळा करून जगत होता. या काळातील हत्यारे ओबडधोबड आणि वजनाने मोठी उदा हातकुऱ्हाड होती. 2. मध्यश्मयुग. या काळात हवामान उबदार झाल्यामुळे मानवाच्या शिकारीच्या पद्धतीत बदल झाला आणि त्याने कुत्र्याला माणसाळवले. या युगात मानवाने शिकार करण्यासाठी लहान तीक्ष्ण आणि वजनाने हलकी हत्यारे सूक्ष्म अस्त्रे बनवण्यास सुरुवात केली. 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते. कारणांसह उत्तर द्या. उत्तर जर शेतीचा शोध लागला नसता तर मानव आजही अन्नाच्या शोधत जंगलात भटकत राहिला असता. शेती नसल्यामुळे कायमस्वरूपी गावे, शहरे आणि संस्कृतींचा विकास झाला नसता. लोकसंख्या खूप मर्यादित राहिली असती आणि आज आपण जे आधुनिक, तंत्रज्ञानयुक्त आणि स्थिरावलेले जीवन जगत आहोत ते शक्य झाले नसते. मानवाचे जीवन आजही प्राण्यांप्रमाणे केवळ जगण्याच्या संघर्षात गेले असते. 2. नवाश्मयुगात कोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले. उत्तर नवाश्मयुगात प्रामुख्याने शेतीचे तंत्रज्ञान, प्राण्यांना पाळण्याचे पशुपालन तंत्र आणि दगडी हत्यारे घासून
तीक्ष्ण व गुळगुळी करण्याचे तंत्र विकसित झाले. तसेच चाकाचा शोध लागल्याने मातीची भांडी बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले. या तंत्रज्ञानामुळे मानवाला अन्नाची शाश्वती मिळाली, श्रम कमी झाले आणि त्याचे दैनंदिन जीवन गतिमान व स्थिर बनले. 5. तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे? त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? उदाहरणार्थ, पाणी. उत्तर: नवीन घर घेताना मी खालील बाबींचा प्रामुख्याने विचार करेन. पाण्याची उपलब्धता, पिण्यासाठी आणि वापरासाठी 24 तास स्वच्छ पाण्याची सोय असावी. सुरक्षितता आणि हवामान, घर सुरक्षित परिसरात असावे, तसेच तिथे उजेड आणि खेळती हवा असावी. वाहतूक आणि रस्ते अचूक, जवळच बस, रेल्वे किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीची साधने आणि चांगले रस्ते असावेत. भूत सुविधा, घराच्या जवळ शाळा, रुग्णालय, बाजारपेठ आणि बँक यांसारख्या आवश्यक सेवा असाव्यात. स्वच्छता, सांडपाण्याची आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची उत्तम व्यवस्था असावी.